तुझ्यासोबत असलेली सगळी नाती तोडून टाकली मी। सॉरी, चुकलं माझं, नाही माझं चुकलं। रोको रोको रोको, वापस चलो, जहां से आते वहां पे चलो। तू पुढे काय करायचं ठरवलंयस ते सांग। श्रीकांतची खूप काळजी वाटते ग। अंजू प्लीज, आता तरी असा विचार करून नाही चालणार। नाही, ते पद्मजाच्या आठवणीत असे वागतात, ते खूप चांगले ग। अंजू अगं, चांगल्या माणसाचा चांगुलपणा हा एखाद्या गोष्टीतच असून काय उपयोग आहे? ते कसे वागलेत हे माझ्याकडून तू ऐकलंयस फक्त, म्हणून तुझं हे मत असेल। पण जेव्हा त्यांना कळेल ना त्यांची चूक, तेव्हा बघ ते कसे वागतील। अंजू आली आहे घरी? नाही, नंतर सांगते तुला। तू तिथेच थांब ना, लाईट गेलेत घरी। हो हो चालेल, नक्की नक्की। हो चल चल, बाय, ठेवते। चल अंजू, आपण ना आता सुहास हॉस्पिटलला जाऊया, मग तिकडनं डिनर, लॉंग ड्राईव्ह। हा चल। नको, तुम्ही दोघे जा ना। तुमच्या दोघांमध्ये मी कशाला? उगाचच तुमच्या मूडचा पण बट्ट्याबोळ। हो हो, मूड बीड काय नाही, तुला उचलून घेऊन जाईन मी। चल 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 लवकर। अगं माधवी, आई म्हणायला कुठे निघालास? सॉरी म्हणायला। ती नाही आत। काय घरी नाहीये? अरे पण तुम्ही दोघे जण सोबत होतात ना? हो हो, पण ती माझ्या आधी, नाही म्हणजे माझंच चुकलं, पण मला वाटलं ती घरी आहे। आता या मुलीचे नवीन प्रताप बघा, आणि तुम्ही श्रीलाच नावं ठेवत होतात। कुठे गेली असेल बिचारी? श्री, पण एवढ्या रात्री तू तिला एकटीला सोडून आलासच कसा? एकटी? माहितीये मला, माहिती आहे श्री। श्री श्री, अंजू तुला आठवतंय आपण तुमच्या चाळीमध्ये आंधळी कोशिंबीर खेळायचो, आणि त्याच वेळेला आपण एकमेकांचे आवाज ऐकण्याचाही प्रयत्न करायचो शांतपणे। आताही अगदी तसंच वाटतंय ना? तेव्हा आपल्यावरती राज्य येऊ नये म्हणून आपण पळायचो। आता वाटतं मुद्दामून डोळ्यावरती पट्टी बांधून घ्यावी आणि अंधार करावा, म्हणजे आजूबाजूचं काही दिसणारच नाही। अंजू, त्यावेळी त्या शांततेत तू एक कविता ऐकवली होतीस, आज ती ऐकव ना पुन्हा एकदा प्लीज। मी चालले माझी क्षितिजाची वाट, ओळखीच्या वाटेवर उभे धुके घनदाट, ओळखीच्या वाटेवर स्मरणांच्या काठावर, आठवणींच्या पाखरांचा थवा।